मुंबई, नवी मुंबई, कोकण या प्रदेशाला दीर्घ इतिहास आहे। या प्रदेशात मोठ्या प्रमाणात असलेल्या बौद्ध लेण्या याची साक्ष देतात। नवी मुंबई या नियोजनबद्ध शहराचा भाग हा कोकणातील रायगड जिल्ह्यात अधिकतर येतो। याच रायगड जिल्ह्यात ऐतिहासिक बौद्ध लेण्याही मोठ्या प्रमाणात आहेत। आंबिवली, एलिफंटा, गोमशी, कोल, कोंडाणे, कुडा, नाडसूर, नेनावली, पाले, पेठ या लेण्यांबरोबरच केरूमाता आणि राणूमाता या बौद्ध लेण्या देखील या भागात आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीत केरूमाता बौद्ध लेणी उद्ध्वस्त केली जाणार असल्याचा आरोप केला जातो, तर राणूमाता बौद्ध लेणी जी डोंगरावर आहे ती देखील उद्ध्वस्त होणार असल्याचा आरोप बौद्ध संस्कृतीशी आपले ऐतिहासिक नाते सांगणाऱ्या आगरी, कोळी, कराडी समाजातील तरुण करीत आहे। या लेणीबद्दल इतिहास असा आहे की ही लेणी बौद्ध लेणी असून हिचा इतिहास 2000 वर्षापूर्वीचा आहे आणि ही आमच्या अभ्यासाप्रमाणे ही बौद्ध लेणी आहे। अशा प्रकारच्या लेण्या ही केरूमाता लेणी वाघिलीवाडा, दुसरी लेणी आपल्याकडे दापोली लेणी राणूमाता आणि त्याच्या पुढे त्याच्यानंतर दापोली, मानगर, मोसारा अशा प्रकारच्या लेण्या आपल्याला बघायला मिळतात। 1-2 महिन्यापूर्वी म्हणजे हा विषय विमानतळाने उचलल्यानंतर आम्ही लेणी बचाव आंदोलनासाठी आम्ही जिल्हाधिकारी, इथला स्थानिक ग्रामपंचायत, नंतर तहसीलदार, नायब तहसीलदार, शिडको अधिकारी यांच्याकडे माहिती करून पाठपुरावा केलेला आहे। त्याच्या प्रकारचे आमच्याकडे पत्र पण आलेले आहे, पत्र झालेलं आहे। त्या रायगड गॅझेटमध्ये याचा दस्तऐवज सापडतोय की अशा प्रकारच्या लेण्या रायगडमधील पुणे तालुक्यात आहेत। हे देवी मातेचं मंदिर आहे, वाघीचा वाडा। आता मी याचा इतिहास सांगतो। वडिलांपासून जवळजवळ 5-6 पिढी ही आमची सेवा आहे। सेवा असो, याला ही कधी ओपन झाली हे आम्हाला सांगता येणार, ही प्राचीन काळातली गोष्ट। तेव्हा ही वाडवडील सेवा करत आलं तसे आम्ही, आणि इथे कार्य असे होतात का नवरात्राला बहुतेक जवळजवळ हजारो लोक दररोज, 1000-2000 लोक दररोज येतात इथे, आणि जेवणं होतात, जेवणं घालतात लोक। आणि हे तुम्हाला सांगतो मी का शिडकोनी असा पेपर असा दिला होता, हे मंदिर भूसंपादन। मी त्याला असं सांगितलं का भूसंपादन देवी देवता होत नाही, तुमची शिडको अखंड राहील, पण कर्मचारी राहणार नाही। कर्मचारी अखंड राहणार का, मरतो आणि जगतो, पण हे मरणार नाही ना, जगणार। तेव्हा इथे माती जेव्हा नेली लोकांनी, तेव्हा काय केलं माहिती आहे का, आम्ही पंचकमिटी आलो। पंचकमिटीने हरकत केली त्यांना, ते काय ऐकल्यानंतर आम्ही आलो इथे, देवीला साकारा घातला का बघ आमचा हे लोक ऐकत नाही, तूच आता काहीतरी याचं बघ। तर 2 खलास झाले हो, आणि तो बुलडोजर असताना तो खाली पडला, त्याचे 2 तुकडे झाले। तसा काही जरी केला तरी हे देवी हे करणार नाही, असे आम्हाला शाश्वत करायचं। आणि ती पावन होते म्हणजे बघा, इथे तो घड्याळ आहे बघा, त्या घड्याळावर नाव बघा, इथं सगळे येतात, हायस्कूलच्या येतात, कॉलेजच्या येतात, आणि इथं बालसुद्धा कापतात। चिकार अशी लोक इथे येऊन सेवा करतात, आणि देवीचे भक्त चिकार आहेत। रायगडमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये अशी चिकार लोक इथे येऊन दर्शन करतात। कराडी समाजाचा जो इतिहास आहे तो 2500 वर्षांचा आहे। या केरूमाता बौद्ध लेणीचं संवर्धन किंवा पूजा अर्चा हे आमचे मामा, मुनकर मामा इथे करतात। आणि ही जी बौद्ध लेणी आहे, केरूमाता बौद्ध लेणी, ती आज नष्ट करण्याचं काम शिडको करत आहे, किंवा शिडकोच्या दबावाखाली काम करणाऱ्या काही अधिकारी आहेत किंवा प्रायोगिक तत्त्वावर ज्या असणाऱ्या कंपन्या आहेत, ते हे काम करत आहेत। 2500 वर्षाचा इतिहास असून सुद्धा इथल्या सामान्य जनतेला हे माहिती होऊन देत नाही। आज विमानतळामध्ये ही लेणी नष्ट होत आहे, हिचं कशा प्रकारचं पुनर्वसन केलं पाहिजे याची उत्तरंसुद्धा शिडकोकडे नाही आहेत। त्याची उत्तरं
आमच्या शिवक्रांती मावळ रायगडच्या सर्व सदस्यांनी आणि मार्गदर्शकांनी सिडकोला सांगितलेलं आहे, तरीसुद्धा सिडको याचा विचार न करता ही केरुमाता लेणी बौद्ध लेणी तोडण्यासाठी काम करत आहेत। आणि इथे जो वसलेला जो समाज आहे कराडी, आगरी, कोळी हा खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे या समाजाला, परंतु बाहेर न आल्यामुळं आज अशी वेळ आली की हा समाज नष्ट होत चाललेला आहे। ज्याप्रमाणे ही केरुमाता बौद्ध लेणी इथे आजूबाजूला जे भूसुरुंग लावून केरुमाता बौद्ध लेणी नष्ट करण्याचं काम केलं आहे, तसंच इथल्या समाजाचा सुद्धा जो 2500 वर्षाचा इतिहास आहे तो सुद्धा नष्ट होत चाललेला आहे। आणि ज्या पद्धतीने सिडकोने आमची राहती घरं त्याच्यावर ग्रामपंचायतचा दाखला आहे, असेसमेंट उतारा आमचा आहे, सर्व काही आमचं आहे, तरीसुद्धा आम्हाला झिरो पात्रता ठरवलेली आहे। तशाच प्रकारे ही जी केरुमाता बौद्ध लेणी आहे ती सुद्धा ते झिरो पात्रता ठरवून नष्ट करण्याचं काम करत आहे। मी चेतन लक्ष्मण डावूर, इथलाच स्थानिक रहिवासी, मुक्काम पोस्ट दापोली पारगाव। जी आपण इथे बघत होता रानुमाता लेणी, ही रानुमाता लेणी हिचा पण पुरावा म्हणजे ही 2 ते 2500 वर्षापूर्वीची जुनी लेणी आहे। आणि ही लेणी इथून वर डोंगरावर आपण बघू शकता का तिथे एक गुंफा आहे, त्या गुंफेतल्याच मूर्त्या इथे आमच्या गावकऱ्यांनी खाली आणून ठेवलेल्या आहेत, त्याचा जतन करण्याचा प्रयत्न चालू आहे। परंतु काही 1-2 महिन्यापूर्वी इथल्या काही लोकांना हे कळालं की या मूर्त्या भरपूर जुन्या आहेत आणि यांची मार्केट रेटमध्ये मोठी प्राइस किंमत आहे, तर त्याच्यातली एक मूर्ती इथून चोरीला गेलेली आहे आणि आपण पाहू शकता का इथे ही मूर्ती फोडून नेलेली आहे। त्याच्यामुळे गावात आम्ही असे ठराव पास केला का त्या ठरावानंतर पोलीस कंप्लेंट सुद्धा केलेली आहे। काही दिवसापूर्वी आम्ही ओवल्या इथे एक पानेरी म्हणून देवी आहे, तिथे आम्ही भेट दिली। तिथे एक बुद्धकालीन मूर्ती होती, ती मूर्तीची आम्ही विचारपूस केल्यानंतर असे निदर्शनास आले की तेथील ब्राह्मणांनी 7 ब्राह्मण मिळून एक पूजा घातली आणि त्यांनी सांगितलं की ही जी मूर्ती आहे बुद्धकालीन मूर्ती आहे, तिचा पाय तुटलेला आहे, त्याच्यामुळे एक देवीचा कोप होईल म्हणून अशी भीती घालून लोकांना फसवणूक करून त्या लेणी ती मूर्ती आहे ती उलवा खाडीमध्ये नेऊन विसर्जित केली। अशा प्रकारचे ब्राह्मणांनी अद्यापपर्यंत जे बुद्धिस्टपणाचा किंवा बुद्ध धम्म आहे त्याचा अस्तित्व मिटवण्याचं काम चालू आहे। आज सकाळपासून 3 वे मीडियाची टीम आमच्याकडे आली आणि लेण्यांची आणि इथल्या प्रकल्पग्रस्तांची सगळी व्यथा आहे ती इथे मांडायची आम्हाला संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही त्यांना धन्यवाद देतो। दुसरी गोष्ट अशी आहे की हा सगळा जो परिसर आहे लेण्यांचा त्याच्याबद्दल मी तुम्हाला खोलात जाऊन असं सांगतो की घारापुरी ज्या लेण्या आहेत मुंबईच्या जवळ, ती घारापुरीचं लेणी आहेत, ती 2000 वर्षापूर्वीचं वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे, जागतिक व्यापारी केंद्र आहे। आणि त्या घारापुरीवरून जी सुरू झाली बेलापूरची खाडी, बेलापूरच्या खाडीनंतर उलवा खाडी, तिथली आपण आता केरुमाता लेणी पाहिली, हा जो व्यापारी मार्ग आहे हा व्यापारी मार्ग हा असा इथे आला, समोर जैनपेठी रस्ता आहे आणि त्या जैनपेठी रस्त्यावरच ही माझ्या पाठीमागं दिसते ही रानुमाता लेणी आहे। इथे फार मोठा असा हॉल आहे कोरलेला डोंगरात, तुम्ही जवळ जाऊन पाहू शकता। तिथल्या काही मूर्ती आहेत त्या खाली इथे आणलेल्या आहेत लोकांनी आणि इथे आता रानुमाता नावाचं हे मातृसत्ताक एक मंदिर आहे आमच्या आईचं, ते तिथे आता दिसतं आणि लोक इथे येतात। आम्हाला हे यातून सांगायचं आहे की लेण्यांचा इतिहास सांगण्यामागे आमचा जो हेतू आहे तो असा आहे की आज इथल्या प्रकल्पग्रस्तांची आगरी, कोळी, कराड्यांची घरं उठवली जात आहेत, गाव उठवली जात आहेत आणि उठवत असताना इथला जो तलाठी आहे तो तलाठी इथल्या घरांच्या पण नोंदी मानत नाहीत आणि जमिनीच्या पण मानत नाहीत। त्यापेक्षा भयानक असं आहे की जगाने ज्या ह्या लेणी मान्य केलेल्या आहेत त्यासुद्धा नोंदी ते मानायला तयार नाहीत आणि म्हणून आम्हाला इथे 3 वे मीडियाला आणावं लागलं। आम्हाला हे सांगायचं आहे की या खाडीवर आज जे आमचे लोक मासेमारी करतात त्या मासेमारी धंद्याचं कसं पुनर्वसन करावं याचं शासनाकडे की सिडकोकडे कुठलंच प्लॅनिंग नाही। त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की आज आम्ही मासेमारी करतोय, पण मासेमारी व्यवसायाचा पूर्व इतिहास असा आहे की हा इथला जो समाज हा जागतिक व्यापारी समाज आहे। म्हणजे या खाड्यातून समुद्रमार्गे आम्ही जगाशी, इजिप्तशी व्यापार करायचो, श्रीलंकेशी करायचो आणि त्या काळातले जे बौद्ध भिक्खू होते त्यांचं ह्या सगळ्याला सहकार्य असायचं आणि जगाची भाषा इथल्या लोकांना येत होती। म्हणजे आज आमची बोलीभाषा थोडीशी अशुद्ध असेल पण श्रीलंकेची शिहली भाषा, इजिप्तची इजिप्शियन भाषा आमचे लोक बोलायचे, कारण आम्हाला तिथे व्यापारासाठी जावं लागत होतं। आमचं म्हणणं असं आहे की आज या जैनपेठीच्या रस्त्यावर जैनपेठीमध्ये मोठं बंदर झालेलं आहे। भारतातला 50% सागरी व्यापार म्हणजे 50% कंटेनरची हाताळणी इथे होते, पण त्यामध्ये जी मोठी मोठी जहाजं आहेत ज्यांची किंमत 500 कोटी 1000 कोटी आहे त्यामध्ये एकही जहाज इथल्या मूळ भूमिपुत्रांचं नाही, त्यांना इथे उद्ध्वस्त केलं जात आहे।
आणि बौद्ध काळाचा जो इतिहास आहे, सम्राट अशोकाचा जागतिक इतिहास आहे, त्या इतिहासाचे आम्ही मानकरी आहोत, त्यांचे आम्ही पूर्वज आहोत. आणि आपल्याला माहीत आहे की अशाच प्रकारची बौद्ध लेणी नालासोपाऱ्याला आहेत, ज्या नालासोपारा बंदरातून सम्राट अशोकाची संघमित्र आणि महेंद्र ही 2 मुलं अत्यंत तरुण वयामध्ये श्रीलंकेला पोहोचवण्याचं काम इथल्या आगरी कोळी माळी भंडाऱ्यांनी केलेलं आहे समुद्रमार्गे. कारण पूर्वीपासून इथल्या समुद्रावरची जी जलवाहतूक आहे ती आमच्याच ताब्यात आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा आमच्याकडेच आहे. आज रायगडची अवस्था काय तुम्ही पाहिलेली आहे. 400 वर्षापूर्वीचा किल्ला, त्या किल्ल्यापर्यंत जायला रस्ता नाही आहे, तिथला पूल वाहून गेला आणि दुसरीकडे समुद्रावर भराव करून इथे शिवाजी महाराजांचं स्मारक बनवत आहेत. पण आमचं शासनाला हे म्हणणं आहे की 2500 वर्षाची लेणी आहे, जगाने मान्य केलीत, तुम्ही तिथे एवढे हजारो कोटी खर्च का, इकडे दुर्लक्ष का करता. तर आमचं असं म्हणणं आहे की हा विषय या देशातल्या लोकांना संपवायचा आहे, स्पष्ट दिसतंय. आणि म्हणून जगातल्या सगळ्या बौद्ध राष्ट्रांना, बौद्ध बांधवांना आमची विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून दिलं की या देशाला फार मोठी बुद्ध विचारांची परंपरा आहे, जो विचार समतेचा आहे, सामाजिक न्यायाचा आहे. आणि प्रत्येक माणसाला, म्हणजे या देशातल्याच नाही तर जगातल्या 50% स्त्रियांना ज्यांनी गुलाम केलेलं आहे त्यांना मुक्त कसं करायचं, तो विषय या बौद्ध लेण्यामध्ये आहे. आम्ही काय असे अंधश्रद्धाळू लोक नाही, इथे काहीतरी नवस बोलायला आहे आणि त्यासाठी हे आम्ही मंदिराचं जीर्णोद्धार करतोय. तर ह्यामध्ये मानवाच्या उत्कर्षाचा विचार लपलेला आहे, तो विचार आम्हाला पुढे आणायचा आहे. आणि म्हणून सिडकोला आणि शासनाला आमचं असं आव्हान आहे की तुम्ही ज्या पद्धतीने ह्याचा केवळ व्यापार करायला निघालात, म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी 3 आणि 4 हजार रुपयांनी घ्यायच्या आणि 80 कोटी आणि 200 कोटी रुपये एकरनी विकायच्या, हा जो तुम्ही धंदा टाकलेला आहे, या धंद्यामध्ये आमच्या पूर्वजांच्या ह्या ज्या लेण्या आहेत, आमचा इतिहास आहे, हा मिटवू नका. आणि जगातल्या सगळ्या लोकांनी सिडकोच्या या गैरव्यवहाराकडे, भ्रष्टाचाराकडे लक्ष द्यावं. नुसत्या काळ्या पैशाच्या आता जे आंदोलन चालू आहे, काळा पैसा नष्ट झाला पाहिजे, पण त्याच्या पाठीमागे हा काळा तुमचा इतिहास आहे, तो तुम्ही हा लेणी भ्रष्ट करण्याचा इतिहास आहे, तो पण समोर आला पाहिजे. आमचे पंतप्रधान असतील, आमचे मुख्यमंत्री असतील, यांना आमची विनंती आहे, तुम्ही जगभर बौद्ध राष्ट्रांना भेटी देताय, पण कुठल्या तोंडाने या बौद्ध राष्ट्रांना सांगा की या लेण्या आम्ही डिमॉलिश करायला निघालो आहेत. इथले जे आगरी कोळी लोक आहेत, गॅजेट स्पष्ट म्हणत आहे की या लेण्या आगरी कोळी कराडी समाजाने बांधल्या, इथे बौद्ध धर्मियांच्या मोठ्या वसाहती होत्या. हा इतिहास लपवून, हा इतिहास मिटवून आपल्याला काय मिळणार आहे. आज आमचा समाज उद्ध्वस्त होतोय, आमचे सगळे रोजगार नष्ट होतात, नोकऱ्या नष्ट होत आहेत, आमची घरदारं नष्ट होत आहेत, पण त्याबरोबर आमच्या देशाचा सुद्धा इतिहास आम्ही नष्ट करतोय. याची जाणीव या शिकलेल्या समाजाने घ्यावी अशी नम्र विनंती करून या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाकडे सकारात्मक नजरेने बघावं. तुम्ही तर आता आम्हाला 100% भूमिहीन तर केलेलंच आहे, पण आमची शेवटची लढाई आहे आणि आम्हाला देशातले लोक न्याय देऊ शकत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. आणि मुद्दामून 3 वे मीडियाच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करतोय की ह्या बौद्ध लेण्यांच्या इतिहासाच्या निमित्तानं काय होईना, 2500 वर्षाची ही बांधकामं, दगडात कोरलेल्या लेण्या, तिथलं पाणी, या निमित्ताने तरी आमचा इतिहास काय जगासमोर यावा ही नम्र विनंती. मी एक तुम्हाला सांगेन की इथे बाजूला सगळ्या आमच्या नवीन गावांचं पुनर्वसन होतंय. खरं म्हणजे आम्ही समुद्रकिनाऱ्याचे लोक आहोत. समुद्रकिनाऱ्याच्या लोकांना डोंगर किनारे आणण्याचा भयानक तुगलकी निर्णय होतोय, समुद्रापासून तोडण्याचा निर्णय होतोय. हा चुकीचं पुनर्वसन आहे. आणि म्हणून सिडकोचे जे नियोजनकार आहेत ते पूर्णपणे चुकलेले आहेत. ती कसलीही सोय नसलेल्या ठिकाणी, जिथे मासेमारी करता येणार नाही, सागरी व्यापार करता येणार नाही, अशा डोंगराच्या ठिकाणी आमचं पुनर्वसन होतंय. हे पुनर्वसन आणि बौद्ध लेण्यांचं जे प्लॅनिंग आहे, म्हणजे एवढ्या उंचीवर आज तिथे पाणी पिण्याची सोय आहे, त्या काळात त्या लोकांनी केले. आमच्या लोकांना हे का कळू नये नियोजन, असं हे सगळं आमचं म्हणणं आहे. आपण आपल्या सगळ्या या वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं ही नम्र विनंती करून माझं बोलणं संपवतो. बौद्ध संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा असलेला पिंपळ वृक्ष, त्या वृक्षाखाली टेकडीवर कोरलेली ही लेणी बौद्ध लेणीच आहे. भिक्षू संघाला चर्चेसाठी सभागृह आवश्यक असायचे, त्याचप्रमाणे या लेणीत बौद्ध भिक्षूंचे साधना करण्याचे ठिकाण आपल्याला स्पष्ट दिसते. तर सभागृह असणारा किंवा संघागार म्हणून चर्चा करण्याचे हे सभागृह आपल्याला स्पष्ट दिसते. आगरी कोळी कराडी समाज हा आपले नाते बुद्धाशी जोड, बुद्धाची आई कोलीय संघगणाची असल्याचे सांगून आम्ही बुद्धाचे मामा आहोत अशी त्यांची मांडणी आहे. बौद्ध लेण्या या आगरी कोळी समाजाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात उभारल्या गेल्या असल्याचेही ते सांगतात. परंतु ऐतिहासिक स्थित्यंतरात शिक्षणास मुकलेला आणि आपल्या इतिहासाला वेगळ्या प्रकारे जपणारा हा समाज मातृसत्ताक समाज आहे. त्यामुळे इतिहासाच्या जाणीवेला मुकलेला हा समाज नेनिवेत मात्र मातृसत्तेचा भक्त आहे. याचा परिणाम म्हणून केरू बौद्ध लेणी ही केरूमाता लेणी झाली, तर राणू बौद्ध लेणी ही राणूमाता लेणी झाली. या दोन्ही लेणी मात्र मुळात बौद्ध लेणी आहेत, परंतु पुरातत्व विभाग नेहमीप्रमाणे अलिप्त राहिल्याने या लेण्यांची ऐतिहासिक नोंद होऊन त्यांना संरक्षण कवच दिले नाही. याचाच
काहीसा चुकीचा लाभ विमानतळ उभारणी करणाऱ्या संस्थेकडून घेतला जात आहे. त्यातूनच केरूमाता व राणूमाता बौद्ध लेणी उद्ध्वस्तीच्या वाटेवर आहे. आगरी कोळी कराडी तरुण मात्र या बौद्ध लेणी वाचवण्यासाठी जगाला साथ घालत आहे.